विद्येचं माहेरघर हादरलं. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार. मंगळवारी पहाटे 5:30 वाजताची घटना. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे फरार. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रयच्या भावाची चौकशी सुरू. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल. बलात्कारानंतर आरोपीची तरुणीला जीवे मारण्याची धमकी. आरोपीच्या धमकीला घाबरून तरुणी गप्प राहिली. घरी जाताना मात्र तिनं घरच्यांना बलात्काराच्या घटनेची माहिती दिली. पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी शिरूरमधील सराईत गुन्हेगार. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची माहिती. स्वारगेटवरती मुलगी थांबली असता आरोपीनं अंधाऱ्या बसमध्ये बलात्कार केला. पोलिसांची माहिती. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये धक्कादायक प्रकार. स्थानकामधील जुन्या बसमध्ये आढळले साडी, शर्ट आणि कंडोम्स. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आक्रोश आंदोलन. वसंत मोरेंनी तोडफोड करत व्यक्त केला रोष. पुणे बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गंभीर दखल. पुणे पोलीस आयुक्तांसोबत केली चर्चा. गंभीरपणे तपास करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना. स्वारगेट घटनेसंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केल्याची खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई केली जाईल, मोहोळ यांचं आश्वासन. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. खासदार सुप्रिया सुळेंची स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये प्रतिक्रिया. आरोपी दत्तात्रय गाडेला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सुळेंची मागणी. पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी. सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. आमदार रोहित पवार यांचं विधान. राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, रोहित पवार यांची मागणी. अशा आरोपींना ठेचून मारलं पाहिजे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची पुणे बलात्कार प्रकरणावरती प्रतिक्रिया. सरकारवरती आरोप करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, शिरसाटांचं वक्तव्य. पुणे शहरामधल्या स्वारगेट बस स्थानकामधील बलात्काराची घटना प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी. महिला सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक्सवरती पोस्ट. स्वारगेटमधील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय. एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची प्रतिक्रिया. बीड मसाजोग प्रकरणामधील उर्वरित मागण्यांसाठी सुरेश धस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. फरार आरोपी कृष्णा आंधळीला तात्काळ अटक करण्याची केली मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारकडून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हेंची नियुक्ती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नियुक्ती केल्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. मसाजोगच्या ग्रामस्थांनी उपोषण सोडावं, निकम यांनी केली विनंती. देशमुख कुटुंबियांना मागणी मान्य करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागलं, हे दुर्दैव. अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. या प्रकरणात जे पोलीस सहभागी होते त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, ही मागणीही गांभीर्यानं घ्यावी, दमानियांची विनंती. अखेर सरकारनं कोणता तरी महत्त्वाचा निर्णय घेतला, त्याचं स्वागत. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सरकारच्या निर्णयामुळे देशमुख कुटुंबियांना मोठा धीर. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानं संतोष देशमुख यांना लवकर न्याय मिळेल. आमदार सुरेश धस यांच्याकडून विश्वास व्यक्त. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचा तपासामध्ये फायदा होईल. धनंजय देशमुखांची उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया. उद्या वैभवी देशमुखचा 12वीचा पेपर, तरीही वैभवी देशमुख अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी. आयुष्यात 2 परीक्षा असून एक लिहून द्यायची आहे, तर दुसरी वडिलांच्या न्यायासाठी, वैभवीची प्रतिक्रिया. मसाजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. डॉक्टरांकडून देशमुख कुटुंबियांची तपासणी. प्रशांत कोरटकरवरती राज्य सरकारनं मोका लावावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून घाटकोपरमध्ये निदर्शनं. अमृतनगर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याच्या समोर केलं आंदोलन। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरच्या घराच्या बाहेर आंदोलन। सकल मराठा समाजातर्फे घोषणाबाजी करत केलं आंदोलन। प्रशांत कोरटकरच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ। सकल मराठा समाजानं प्रशांत कोरटकरच्या घरासमोर आंदोलन केल्यानं पोलिसांनी सुरक्षा वाढवली। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना हात लावून दाखवा, मग आम्ही कोण आहे हे दाखवू। माजी आमदार लक्ष्मण माने यांचा धमकी देणाऱ्यांना इशारा। धमकी देणारे भित्रे आहेत, मानेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट जास्त भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। अभिनेत्री प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वराच्या कार्यक्रमाला जाणार नाही। प्राजक्ता माळीचे सहकारी कार्यक्रम सादर करणार। प्रशासनावरती ताण पडू नये म्हणून निर्णय। प्राजक्ता माळीची माहिती। माजी मंत्री संदीपान भुमरे नंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांच्यावरती अमोल मिटकरी यांचे आरोप। कृषी विद्यापीठामध्ये विवेक मोगल यांचे गैरव्यवहार, मिटकरींचा मोठा आरोप। तळकोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय पडते यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये त्यांनी केला प्रवेश। माजी आमदार वैभव नाईक यांनाही यामुळे मोठा धक्का। नीलम गोरे खरं बोलल्यात हे जुन्या शिवसैनिकांनाच माहिती। नितेश राणेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची असंख्य बिलं शिंदेंनी भागवल्याचा राणेंचा आरोप। तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेच्या निमित्तानं उद्या दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र। शरद पवार, अजित पवार शोकसभेला उपस्थित राहणार। उद्या संध्याकाळी वायबी चव्हाण सेंटरमध्ये शोकसभा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेक नेते अजितदादांच्या पक्षात जाण्याच्या मार्गावर। राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर सूत्रांची माहिती। शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची हायकोर्टात धाव। आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका। महेश सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप। भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली मुंबईमध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक। सायबर चोरट्यांनी भाजप सदस्य नोंदणीच्या नावाखाली उकळले पैसे। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। दिल्लीतून 1 जण अटकेत। महाराष्ट्र शासनाकडून पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर। शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अतिशय आनंद। मंत्री धनंजय मुंडे यांची एक्स पोस्टवरती प्रतिक्रिया। नवघर अग्निशमन केंद्रामधील फायरमन संजय म्हात्रे निलंबित। अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा म्हात्रेंवरती आरोप। मुंबईच्या शिवाजी पार्क मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। 27 फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या आवडीच्या कविता वाचणार। नव्यानं तयार करण्यात आलेल्या रवींद्र नाट्य मंदिराचं 28 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारही राहणार उपस्थित। नाशिकमध्ये आढळला जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण। इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये आढळली जीबीएसची लक्षणं। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। काही दिवसांमध्ये तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता। उद्या देखील कोकणात सर्वत्र उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज। महाराष्ट्रामध्ये नवीन 73 शाळा सुरू होणार। 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर 8 शाळा मराठी माध्यमाच्या। शालेय शिक्षण विभागाची माहिती। कुर्ला बेस्ट अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत। बस अपघातामध्ये झाला होता 9 जणांचा मृत्यू। मुंबई पालिकेकडून नालेसफाईबरोबरच हार्बर मध्य रेल्वे मार्गावरती कल्व्हर्टच्या साफसफाईवरती वॉच। मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीमध्ये घेतला हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा आढावा।
भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला क्लीन चिट. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये वैभव गायकवाड यांचं नाव चार्जशीटमधून वगळलं. गोळीबाराच्या दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये वैभव गायकवाड होता उपस्थित. सिल्लोडमध्ये 406 रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्याची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती. या प्रकरणामध्ये सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी खान यांची आता हकालपट्टी करा. सोमय्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा विरोध मावळला नाही तर पर्याय संरेखनानुसार महामार्ग कोकणात नेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. MSRDCची भूमिका. सीसी कामांसाठी खोदलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी कुलाबा रहिवाशांचा BMCला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम. अन्यथा खोदलेल्या रस्त्यांवरती आंदोलन करण्याचा इशारा. कोल्हापूरमध्ये बेवारस वाहनांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. ABP माझाच्या महानगरपालिकेचे महामुद्दे या कार्यक्रमातून इम्पॅक्ट. बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषदेला 57 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा डाव. मुंबईमधील बँक खात्यावरती पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न. अज्ञाताच्या विरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये उपराईमधील सरपंच नीरज नागे यांना मारहाण. ग्रामपंचायतच्या घरकुल यादीमध्ये नाव नसल्यानं आणि ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावल्यानं मारहाण केल्याचा सरपंचांचा आरोप. जागतिक कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्तानं नानावटी हॉस्पिटलमध्ये बायकेथॉनचं आयोजन. दिग्दर्शक रोहित शेट्टी यावेळी उपस्थित. या रॅलीमध्ये जवळपास 400 बायकर्सनी घेतला सहभाग. रायगडमध्ये उन्हाळ्यातही व्लॉगर पर्यटकांचा जीव घेणा स्टंट. कुंभे चन्नाट पर्यटन स्थळावरती अतिउत्साही व्लॉगर्सकडून जीव घेणे स्टंट्स. शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांचा शिरपूर फर्स्ट या संघटनेच्या वतीनं मोर्चा. शिरपूर स्थानिकांचा टोल माफ व्हावा संघटनेची मागणी. पत्रव्यवहार करूनही आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यानं आक्रमक पवित्रा. कर्नाटक प्रशासनाची 5 दिवसांनंतर महाराष्ट्रामध्ये बस सेवा सुरू. कर्नाटकच्या बसेस कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्र शासनाची बस सेवा कर्नाटकमधल्या निपाणीपर्यंत सुरू. बुलढाण्यामध्ये जलजीवन मिशनची कामं करणाऱ्या कंत्राटदाराचं कामबंद आंदोलन. गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांची 250 कोटींपेक्षा अधिक देयकं थकल्याचा आरोप. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता. पुण्यामध्ये मराठी भाषिक आंदोलकांनी कर्नाटकच्या गाड्यांना पुन्हा एकदा काळं फासलं. कार्यकर्त्यांनी बसला लावला निषेधाचा काळा झेंडा. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बसच्या चालकाला मारहाण झाल्यानंतर पुण्यातही पडसाद. चंद्रपूरमध्ये वाघांच्या तस्करीची आता ईडीही चौकशी करणार. गेल्या 4 महिन्यात भारतातून 25 वाघांची तस्करी झाल्याची माहिती. सांगलीच्या वारणा नदी पात्रामध्ये दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू. नदीकाठावरती मृत माशांचा खच. मासे विक्री करणाऱ्यांनी मृत मासे घेऊ नये प्रशासनाचं आवाहन. किरकोळ वादातून भावानंच केली भावाची हत्या. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातली घटना. मंजर पोलिसांकडून अधिकचा तपास. नंदुरबारच्या शहादा प्रकाशा मार्गावरती दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू. मुंबईमध्ये 3 विद्यार्थ्यांकडून 3.5 कोटींचे विदेशी चलन सीमाशुल्क विभागानं केलं जप्त. या प्रकरणामध्ये ट्रॅव्हल्स एजंट्स आणि त्यासोबतच फॉरेक्स डीलरलाही अटक. मुलीच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे आता अल्पसंख्याक शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्याचा निर्णय. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. अमरावतीमधील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये 22 दिवसांच्या बाळाला 65 वेळा नातेवाईकांनी दिले विळ्याचे चटके. बाळ आजारी पडल्यानं केला अघोरी उपाय. संसार मोडल्याच्या रागातून सासूला जावयानं पेटवलं आणि त्यानंतर स्वतःलाही पेटून घेत केली आत्महत्या. मुलुंडच्या नवघर परिसरातली घटना. भंडाऱ्यामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं लाखांदूर येथील चूलबंद नदीवरील मंदिरामध्ये केलेल्या
शिवभक्तांवरती मधमाशांचा हल्ला। भाविकांनी मंदिरात लावलेल्या धूप आणि अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांनी भाविकांवरती केला हल्ला। 10 पेक्षा अधिक भाविक जखमी। गडचिरोली जिल्ह्यामधील मार्कंडदेव येथील वैनगंगा नदीमध्ये बुडून एका भाविकाचा मृत्यू। महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं वैनगंगा नदीमध्ये आंघोळ करत असताना 5 भाविक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले। यापैकी एकाचा बुडून मृत्यू, चौघे बचावले। दुष्काळमुक्त सोलापूरसाठी खासदार प्रणिती शिंदे यांचा नवीन उपक्रम। CSR फंडामधून करणार जलसंधारणाचं काम। चेन्नईच्या EFI संस्थेच्या माध्यमातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 3 तालुक्यात जलसंधारणाच्या कामाला सुरुवात। नाशिकच्या मंगरुळपीरमधील 4 भुजा मंदिरामध्ये कुंभमेळ्याची प्रतिकृती। प्रयागराजवरून टँकरद्वारे आणलं 1500 लिटर पाणी। नागरिकांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुंभस्नानाचा अनुभव। क्रिप्टोकरन्सीद्वारे हजारो कोटींचा घोटाळा केल्या प्रकरणामध्ये CBIची देशभरामध्ये छापेमारी। पुणे, कोल्हापूर आणि नांदेडसह 60 ठिकाणी छापे। बनावट वेबसाईटद्वारे 2015 मध्ये सुरू होता घोटाळा। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खजुरांच्या किमतीमध्ये 15 ते 30% वाढ। उपवासासाठी आणि धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावर खजुरांची केली जाते खरेदी। स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील खोलीचं आज दर्शन घेता येणार। तासगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रीडा स्पर्धेमध्ये आमदार रोहित पाटील यांची जोरदार बॅटिंग करत रोहित पाटील यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं। पतंजलीच्या फूड आणि हर्बल पार्कचं 9 मार्चला नागपूरमध्ये उद्घाटन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण हे सुद्धा राहणार उपस्थित। सांगलीमधील वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध। 123 इच्छुक उमेदवारांचे अर्ज माघारी। इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडवण्यासाठी खासदार विशाल पाटील यशस्वी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणमधील मसुरे गावातील अंगणेवाडीमधील आई भराडी देवीचं घेतलं दर्शन। यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार निलेश राणे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते होते उपस्थित। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।